नमस्कार मित्रांनो. तुम्हाला कधी संध्याकाळची अशी शांत हवा लागली की सगळा थकवा गायब होतो का? आज संध्याकाळची वेळ आहे आणि आम्ही मंदिराकडे निघालो आहोत. बाईकवर बसून जाताना आज रस्ता खूप शांत वाटतोय. दिवस मावळतोय, सूर्य हलका खाली जातोय आणि ऊन नाही, थंडगार हवा चेहऱ्यावर लागत आहे. एकदम फ्रेश फील येतोय. घरापासून फक्त 5 मिनिटाच्या अंतरावर मंदिर आहे म्हणून पटकन पोहोचलो. गाडी पार्किंगमध्ये लावली आणि सगळ्यांनी चप्पल काढून नीट स्टँडमध्ये ठेवली. इथे चप्पल ठेवायला खूप छान व्यवस्था आहे. सगळं एकदम नीट आणि व्यवस्थित दिसतं. मग मंदिराच्या दिशेने चालायला लागलो. तो मुवमेंट खूप खास असतो. बाहेरचा सगळा थकवा, गोंधळ मागे राहतो आणि मन हळूहळू शांत होतं. काही मोठं काही नसतं, पण त्या शांततेत एक वेगळीच फिलिंग असते. खरंच आपण कितीही बिझी असलो ना, पण मनाला थोडी शांतता देणे खूप गरजेचे आहे. इतक्यात गार्गी पुढे धावत निघाली. तिला इकडे आलं की एकदम मोकळं वाटतं. ती पळत हसते, खेळते, ती जगात रमते. खरं सांगायचं तर मुलांना अशा जागेत फ्रीडम वाटतो आणि ते बघून आपलं मनच खूप आनंदी होतं. मग आम्ही सगळे साईबाबाच्या पाया पडलो, शांतपणे दर्शन घेतलं आणि बाहेर येऊन टिळा लावला, प्रसाद घेतला. आता इथे एक मजेशीर गोष्ट, गार्गीला मंदिरात येण्याची सगळ्यात जास्त उत्साह का असतो? प्रसादासाठी. ती साखर असते पण तिच्यासाठी खूप स्पेशल असते आणि खरंच त्या प्रसादात एक वेगळीच गोडवी असते. मंदिरात एक मोठा हॉलही आहे. इथे साईबाबांची जयंती किंवा इतर कार्यक्रम होतात. सगळं खूप व्यवस्थित आणि सुंदर आहे. कधी कधी असं वाटतं आपल्याला जास्त काही नको, फक्त अशी शांत जागा आणि आपल्या माणसासोबत थोडा वेळ बस तेवढंच पुरेसं असतं मन खुश ठेवायला. आम्ही मंदिराच्या गार्डनमध्ये आलो आहोत आणि खरं सांगते, इथला परिसर एकदम सुंदर मेंटेन केलेला आहे. सगळीकडे हिरवीगार झाडं, नारळाची झाडं, हलकी हवा, खूप फ्रेश वाटतंय. गार्डनमध्ये आत जाताच वेगवेगळ्या फुलांचा सुगंध येतोय. जास्वंद, गुलाब, मोगरा, प्रत्येक फुल वेगळं सुंदर दिसतंय. इकडे तिकडे छोटे छोटे स्टॅच्यू आहेत, फ्लेमिंगोचा, गाई आणि वासराचे, आणि एका बाजूला छान शिवाजी महाराजांची पुतळा पण आहे. गार्गी तर इकडे आल्यावर एकदम एक्साइटेड असते. ती इकडे तिकडे धावते, कधी फुलं बघते, कधी स्टॅच्यू जवळ जाऊन उभी राहते. मुलांसाठी अशी जागा म्हणजे फुल मस्ती असते. मला एक गोष्ट खूप आवडली, इथे कुठेच कचरा नाही, सगळं खूप स्वच्छ आहे. पाण्याची पण छान व्यवस्था आहे म्हणून सगळं गार्डन हिरवगार दिसतंय. कधी कधी असं वाटतंय आपल्याला जास्त काही नको असतं, पण अशी शांत हवा, स्वच्छ जागा आणि थोडा वेळ स्वतःसाठी अशा ठिकाणी बसून 5-10 मिनिटे घालवले तरी मन खूप हलकं होतं. जेव्हा जेव्हा इथे येतो तेव्हा फोटो काढल्याशिवाय जात नाही. गार्गी तर एकदम एक्सायटेड होते. ती लगेच म्हणते, इथे फोटो काढा. इथे फ्लेमिंगो जवळ उभी राहते, कधी गाईच्या स्टॅच्यू जवळ पोज देते. तिचे ते छोटे छोटे पोज बघून खरंच खूप हसू येतं, पण खूप क्यूट वाटतं. अशा छोट्या छोट्या गोष्टी खरंच खूप स्पेशल मेमरीज बनतात. मोठं काही नको, फक्त असे मुवमेंट्स, आपले माणसं, एवढंच बास. दर्शन घेतला, प्रसाद खाल्ला आणि आता आम्ही इकडे आलो आणि आम्ही तिकडं आम्ही आता हंबाच्या इथं फोटो काढते, बसाय आलोत आणि आम्ही नंतर घरी जाणार आहे. एक आंबा इथं तिकडून एक हंबा आहे. आम्ही इकडं दर्शन करायला आलतो म्हणून आम्ही इथं आलो दर्शन करून. नंतर आम्ही तिथं हंबाच्या इथं आलो. नंतर आम्ही तिथं फोटो काढाय. नंतर आम्ही व्हिडिओ काढला. नंतर आम्ही आज सुट्टी असल्यामुळे आता आम्ही कुठे आलो आहोत, हे साईबाबाचं मंदिर आहे. इथे जवळच आहे, उलव्यामध्येच आहे. मग थोडंसं म्हणलं चला बाहेर जाऊन येऊया, देवाचं दर्शन पण होईल आणि मग थोडंसं मंदिरात गेल्यावर छान वाटतं, त्याच्यामुळे थोडंसं बाहेर आलो आहे. हे बघा, या मंदिरात खूप छान वातावरण आहे. एकदम संध्याकाळची वेळ आहे, खूप फुलं आहेत आहे. जसं वाटतं की गावाकडचंच आहे आणि नॅचरल आहे असं त्यांनी बनवलेलं आहे. 2 आहेत, एका बाजूला एक आहे. हे बघा, पांढरे शुभ्र एकदम मस्त वाटत आहे. आणि हे त्याचं वासरू आहे, खूप हिरवंगार आहे, मस्त आहे, खूप फुलं आहेत. आणि इथेच शिवाजी महाराजाचा एक पुतळा पण आहे, ते पण मी तुम्हाला दाखवते. आणि ही बघा, ही काय करते, हिला ना आतमध्ये जायचं, ह्याच्यामध्ये छोट्या गायपाची काढायचं आहे. ते बघा, तिला त्याच्या छोट्या गायपाशी फोटो काढायचा, पण आतमध्ये जायला अलाउड नाही आहे, त्याच्यामुळे मी तिला आतमध्ये नाही पाठवते, बाहेरूनच फोटो घेते. आम्ही आता छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याजवळ फोटो काढून आलो आहोत. 2-3 फोटो घेतले, महाराजांना नमस्कार केला आणि पुढे निघालो.
पण गोष्ट इथे संपल्या नाहीये. थोडं पुढे गेल्यावर गार्गी म्हणाली, मला परत गाईजवळ फोटो काढायचा आहे. मग काय, तिने माझा हात धरला आणि सरळ गाईकडे घेऊन गेली. ती उभी राहिली, छोटं स्माईल, पुन्हा फोटो सेशन. थोडं वाकडं तिकडं पोज देते, पण तिच्यासाठी त्या परफेक्ट असतात. मग आम्ही ठरलं, चला आता घरी जाऊया. पण इथे पण एक ट्विस्ट होता. घरी जाताना गार्गी म्हणाली, मला अजून एकदा मंदिरात जायचंय. पुन्हा मंदिराकडे वळली. मंदिरात पोहोचलो आणि आता लाईट लागल्या होत्या. संपूर्ण मंदिर उजळून निघालं होतं. पांढरं शुभ्र मंदिर, त्यात लाईट, मस्त, अजून खूप सुंदर दिसत होतं. मंदिराच्या दोन्ही बाजूला सिंहाच्या मूर्ती होत्या. गार्गी तिथे थांबली. ती त्या मूर्तीकडे बघत होती, जणू काही तिच्याशी बोलतायत. मग ती हळूच त्याच्या बाजूला जाऊन उभी राहिली आणि म्हणाली, इथे पण माझा फोटो काढायचा आहे. मग तिचा आणखीन फोटो काढायला सुरुवात. मंदिराच्या पायऱ्यावर उभी राहिली. एक एक पोज देत होती, कधी हसते, कधी सिरियस. तिथे उभे राहून मला एक गोष्ट जाणवली, आपण मोठे झाल्यावर आपण मुवमेंट्स पटकन संपवतो, पण मुलं तेच मुवमेंट पुन्हा पुन्हा जगतात. आणि कदाचित खरा आनंद तिथेच असतो. देवदर्शन झालं, प्रसाद घेतला, गार्डन मध्ये थोडं फिरलो आणि आता खरंच घरी जायची वेळ झाली. चप्पल स्टँड जवळ गेलो आणि शूज चप्पल घातली. पार्किंग मधून गाडी काढली आणि थंड हवा घेत घरी निघालो. आजचा दिवस साधा होता, पण गार्गीमुळे थोडा स्पेशल झाला. तुमच्या घरी पण असंच होतं का? मुलं एखादी गोष्ट परत परत एन्जॉय करतात? कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला तर लाईक, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. बाय.